पद्धतीनं क्वालिफिकेशन होण्याच्या करता ज्यांना द्यायचं काम त्यांना फॉर असणाऱ्या अटी टाकल्या जातात त्या गोष्टी आहेत ना, त्या पुढे दाखवू शकतात. करता मी पुरावे पण दिले. काही ठिकाणी व्हाईटनर लावला वगैरे वगैरे. तुम्ही ज्या वेळेस मी वक्तव्य केलं त्या वक्तव्याला मीडियाने वेगळ्या पद्धतीनं फुगवून वाढवलं. मी आजही पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ते वक्तव्य वेगळं दाखवलं गेल्यामुळं आपण ज्या मान्यवरांची नावं घेतात त्यांनी त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख असल्यावर त्यांनी स्टेटमेंट केलं. परंतु आज मी पुन्हा तुम्हालाही सांगतोय आणि पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या 3 सभा आहेत तेव्हा पण मी सांगणार आहे, आम्ही आघाडीमध्ये असताना केंद्रात राज्यामध्ये आम्ही युपी आणि महाविकास आघाडीमध्ये होतो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था असताना तुम्हालाही माहिती आहे, तुमच पत्रकार होता की आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचो. तसं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते म्हटले की दादा हे बोलायला नको ते बोलायला नको दादा भागत नाही असं म्हणणं आहे. संदर्भामध्ये मी तुम्हाला कितीदा सांगतो पत्रकार मित्रांनो की तुम्ही दाखवताना मी पूर्ण भाजपला बोललोय असं तुम्ही दाखवलं. मी बोललो होतो महानगरपालिकेमध्ये जे कारभारी पण चाललेलं होतं त्या व्यक्तींच्या बद्दल मी बोलतो, त्यांच्या गलथान कारभाराबद्दल बोलतो आणि आताही त्यांच्याच बद्दल बोलणार आहे. कारण ते महापालिकेत म्हणतायत की 2017 पूर्वी दादांची 15 वर्ष सत्ता होती. जर दादांना बोलता येणार. ठीक आहे ना, सांगण्याचा अधिकार आहे, संविधानाने त्याचा अधिकार आहे, जरूर तो अधिकार त्यांनी वापरावा. शेवटी मी माझ्या परीनं माझी भूमिका मांडत असताना ते पण त्यांच्या परीनं त्यांची भूमिका मांडतील. जनता जनार्दन सर्वस्व आहे, जनता सर्वांचं ऐकून घेईल आणि ज्यांचं योग्य वाटेल त्याला बटन दाबेल. दादा महायुतीमध्ये म्हणजे अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं आशिष शेलार म्हणाले. मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही. मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय. मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन. इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स. मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तरं दिलेली आहेत. पिंपरीमध्ये 9 वर्ष नियोजन शून्य कारभार झाला असं अजित पवार म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.